हाय फ्रेंड्स, आपण एच डी मेकअप ट्युटोरियल बघत आहोत. आजचा भाग हा तिसरा आहे. याच्या आधीच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं CTM कसं करायचं. त्याच्यानंतरच्या भागामध्ये दाखवलं होतं आय शॅडोज कशी करायची. त्याच्यानंतर आपण आज बघणार आहोत की एच डीचा बेस कसा करायचा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुमच्या मेकअपमध्ये जर बेस चांगला झाला तर तुमचा मेकअप उठाळून येतो आणि छान दिसतो. तर पहिल्या भागामध्ये दाखवलं होतं CTM कसं करायचं. CTM म्हणजे काय तर क्लिन्झिंग टोनर मॉइश्चरायझर. हे किती गरजेचं आहे हे पहिल्या भागामध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं. जर तुम्ही नसेल बघितलं तर चॅनलला व्हिजिट करा आणि पहा CTM आपल्या मेकअप करण्यासाठी, आपल्या चेहऱ्यासाठी किती आणि कसं महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या भागामध्ये मी दाखवलं होतं मिडल कट क्रीज आय शॅडो कशी करायची. एकदम ट्युटोरियल तुम्हाला मी फुल ट्युटोरियल दाखवलं होतं. कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नव्हता. जे माझ्या स्टुडंटला मी शिकवते तेच तुम्हालाही दाखवलं होतं. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि जे मी तुम्हाला माहिती सांगत आहे ती तर त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे. बघा, आता मी बेस तयार करायला घेतलेला आहे. एच डी मेकअप मी तयार करणार आहे आणि त्याची जो पूर्ण ट्युटोरियल आहे ते तुम्हाला आज शेअर करणार आहे. जसं मी माझ्या स्टुडंटला शिकवते तसंच मी तुम्हालाही शिकवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही फायदा करून द्या. व्हिडिओला शेअर करा. तर बघा, चेहऱ्यावर जर काळे पिंपल्स असतील, काळे डाग असतील किंवा काळं काही असेल, पिगमेंटेशन असेल तर ते झाकण्यासाठी आपल्याला ऑरेंज कन्सिलर लागतं. लक्षात घ्या, जर काळे डाग आपल्याला चेहऱ्यावरचे झाकायचे असतील तर आपल्याला ऑरेंज कन्सिलर लागतं. आणि जर चेहऱ्यावर रेड कलरचे पिंपल्स असतील किंवा डाग असतील किंवा रेड कलरचं काहीतरी जखम झालेलं असेल आणि ते जर झाकायचं असेल तर आपल्याला ग्रीन कलरचं कलर करेक्टर लागतं. एवढ्या दोन गोष्टी लक्षात घ्या. काळे डाग झाकण्यासाठी आपल्याला ऑरेंज कन्सिलर लागतं आणि आपल्याला रेड कलरचे डाग हाईड करण्यासाठी ग्रीन कलर करेक्टर लागतं. ह्या दोन गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या ना तर तुम्ही खूप छान अशा प्रकारे मेकअप करणार आहात. कारण बऱ्याचशा चेहऱ्यावर काळे पिंपल जे डाग असतात किंवा पिगमेंटेशन असतात किंवा रेड कलरचे पिंपल्स असतात ते आपल्याला हाईड करून मेकअप करावा लागतो. जर तुम्ही ही स्टेप जर स्किप केली तर तुमचा मेकअप काळा पडणार आहे किंवा ग्रे पडणार आहे. त्यामुळे ही स्टेप जी आहे ती स्किप अजिबातच नाही करायची. जर तुमचा मेकअप तुम्हाला वाटत असेल की आपल्या ब्राईडचा मेकअप किंवा आपण जो कोणता मेकअप केलेला आहे तो लॉंग लास्टिंग टिकावा, यासाठी तुम्हाला कलर करेक्टर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते करता येणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कुठे कोणता कलर यूज करायचा हेही समजलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला कलर करेक्टर केल्यानंतरही खूप महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एच डी मेकअप आपण कसा करायचा, एच डी मेकअपचा बेस आपल्याला कसा करायचा आहे ते. एवढंच केले, कलर करेक्टरच मी आत्ताशी चेहऱ्याला केले पण चेहरा बघा मेकअप केल्यासारखा वाटतोय. असा चेहरा दिसला पाहिजे. म्हणजे कलर करेक्टर आहे ते एकदम हाईड नाही करायचं, आपल्याला थोडं चेहऱ्यावर तसंच ठेवायचे. आता एच डी मेकअप म्हणजे मी तुम्हाला काय ते सांगते. एच डी मेकअप म्हणजे एच डी प्रोडक्ट वापरून केलेले मेकअप म्हणजे एच डी मेकअप. एच डी मेकअप असा फार काय असं खूप बेस असतो किंवा खूप काय असतं असं काही नाही आहे. एच डी मेकअप जेव्हा आपण करतो त्यावेळेस मेकअप करताना आपल्याला जे कलर करेक्टर आहे किंवा कन्सिलर आहे, फाउंडेशन आहे, कोणत्या आणि किती प्रमाणात वापरायचं एवढं लक्षात आलं पाहिजे. आणि आता मी इथे डर्माची पॅलेट घेतलेली आहे. डर्मा क्रायलॉन डर्मा आहे. याच्यामध्ये मी मुलींना शिकवत आहे त्यामुळे इथे दाखवलेलं आहे की कोणता शेड त्यांच्या स्किनला ॲक्च्युअल मॅच होणार आहे. हे देखील ज्ञान मी मुलींना देत असते आणि तेच तुम्हालाही शिकवणार आहे. प्रत्येक शेड मी चेहऱ्यावर लावून घेतलेला आहे आणि आपल्याला आता तो चॉईस करायचा आहे की त्यांच्या चेहऱ्याला कोणता शेड प्रॉपर होतो. तुम्हीही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणता शेड त्यांच्या स्किनला मॅच होतोय. मी तर सांगणारच आहे पण तुम्हीही मला सांगा की कोणता शेड त्यांच्या स्किनला मॅच होणार आहे.
आता शेड चॉईस करण्यासाठी आपल्याला 3 प्रकारे शेड चॉईस करता येतात. जर आपल्याला साधा आणि सिंपल मेकअप करायचा असेल, म्हणजेच आपल्याला जर साईड मेकअप असतात बघा, लग्न कार्यामध्ये साईड मेकअप करण्यासाठी आपल्याला सांगतात, त्यावेळेस आपल्याला जो शेड घ्यायचा असतो तो प्रॉपर त्यांच्या स्किनला मॅच असा शेड घ्यायचा असतो. म्हणजे इथे 3 नंबरचा जो शेड आहे तो त्यांच्या स्किनला प्रॉपर मॅच होतो. जर मी साईड मेकअप करत असते तर मी हा 3 नंबरचा शेड घेतला असता. आणि आता मला इथे त्यांना ब्रायडल मेकअप करायचा आहे, त्याच्यामुळे मी एक टोन फेअर स्किन टोनला एक टोन फेअर असा कलर कन्सिलर घेणार आहे बघा. म्हणजे इथून 1 2 3 4 नंबरची जे शेड आहे ती घेणार आहे. 4 नंबरची शेड मी पॅलेटवर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं त्यांच्या स्किनला मॅच असं फाउंडेशन मिक्स करणार आहे. कारण का, तर आपल्याला HD मेकअप करायचा आहे म्हणून. आता इथे तुम्ही 2 प्रकारे करू शकता. आता मी तुम्हाला सांगितली 4 नंबरची शेड तुम्हाला स्किनवर लावून घ्यायची आहे. तर तुम्ही आधी कन्सिलरने फक्त ती 4 नंबरची शेड पूर्ण घेऊन तुम्ही लावू शकता आणि नंतर तुम्ही फाउंडेशनवरून लावू शकता. पण इथे आपल्याला वेळ वाचवायचा आहे. आपण जेव्हा मेकअप करतो क्लायंटचा किंवा ब्रायडलचा, त्यावेळेस आपल्याला फार असा वेळ नसतो. त्यामुळे मी काय करते, कन्सिलर आणि फाउंडेशन दोन्हीही छान असं मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर मग त्यांच्या चेहऱ्यावर ॲप्लिकेशन करते. म्हणजे माझा वेळ वाचतो. म्हणजे मी आधी कन्सिलर लावून घेणार, त्याच्यानंतर फाउंडेशन लावणार, खूप वेळ होणार. म्हणून मी आधी काय करते, कन्सिलर आणि फाउंडेशन दोन्हीही समप्रमाणात मी मिक्स करून घेते. फाउंडेशन घेतानाही लक्षात ठेवा की HD फाउंडेशनच आपल्याला इथे घ्यायचं आहे. रेग्युलर जे असतं ते फाउंडेशन आपल्याला इथे नाही यूज करायचं, कारण आपण HD मेकअप करतोय. आता लावून बघायचं त्यांच्या स्किनला प्रॉपर मॅच होतंय का. जर तुम्ही फाउंडेशनची शेड चुकवलीत तर तो शेड व्यवस्थित त्यांच्या स्किनला मॅच होणार नाही. त्यामुळे आपण जे फाउंडेशन आणि कन्सिलर मिक्स केलेलं आहे ते एकदा चेहऱ्यावर लावून बघायचं व्यवस्थित मॅच झालंय का. तर जर झालं असेल तरच पुढची स्टेप करायला घ्यायची आहे. आता HD बेस आपण तयार करतोय म्हटल्यावर HD बेससारखाच आपल्याला मेकअप तयार करायचा आहे. बेस बघा मी किती घेतलेला आहे. जे माझी पॅलेट आहे त्याच्यावर मी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्याच स्पॅच्युलाने मी इथे ॲप्लिकेशन करत आहे. नसेल तुम्ही तुमच्या ब्युटी ब्लेंडरने देखील ॲप्लिकेशन डायरेक्टली करू शकता. पण इथे मला स्टुडंटला शिकवायचं आहे, व्यवस्थित प्रॉपर त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे मी इथे काय केलं की जो पॅलेट आहे त्याच्यावरचंच जो स्पून आहे त्यानेच मी तुम्हाला लावून दाखवत आहे. अशा प्रकारे आपल्याला किती बेस घ्यायचा आहे हे मुलींना मला दाखवायचं होतं. जर मी ब्युटी ब्लेंडरने दाखवलं असतं तर कळलं नसतं. त्यामुळे मी इथे स्पॅच्युलानेच लावून घेतलेलं आहे. म्हणजे मुलींच्या आणि तुमच्याही लक्षात येईल की आपल्याला जेव्हा HD मेकअप तयार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला जी प्रोडक्ट आहे किती ॲप्लिकेशन करायचे, आपल्या स्किनला एक लेअर वर येईल असं प्रोडक्ट आपल्याला ॲप्लिकेशन करायचं. एक लेअर वरती आपल्याला ॲप्लिकेशन करायचं. व्हिडिओत बघून तुमच्या लक्षात येईलच की आपल्याला जेव्हा HD मेकअप तयार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला फाउंडेशन कन्सिलर किती घ्यायचं आणि त्याचा बेस कसा लावायचा आहे ते तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. बघा पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित स्पॅच्युलाने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला एक ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने ते पूर्ण ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता इथे मी ब्युटी ब्लेंडर जे घेतलेलं आहे ते ओलं करून घेतलेलं आहे. याच्या मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला ब्युटी ब्लेंडर यूज करायचा असतो त्यावेळेस कंपल्सरी ब्युटी ब्लेंडर ओलाच पाहिजे. कारण का, तर जेव्हा आपण ब्लेंड करतो त्यामध्ये प्रोडक्ट जाऊन बसू नये, त्यामुळे आपल्याला ब्युटी ब्लेंडर ओला करून घ्यायचा आहे. आता ब्लेंडर ओला कसं करायचा तेही सांगते. ब्युटी ब्लेंडर एक 5 मिनटं आपल्या बाउलमध्ये किंवा एखाद्या कंटेनरमध्ये काढून ठेवायचं आहे. पाणी भरून घ्यायचं आहे, 5 मिनटे भिजू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तो पिळून टाकायचा आहे. पिळून टाकूनही एका टॉवेलमध्ये किंवा एका कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन त्याला चांगलं व्यवस्थित पिळायचं आहे. म्हणजे जेणेकरून त्यातलं ब्युटी ब्लेंडर जे आहे त्यातलं पूर्ण पाणी हाईड झालं पाहिजे, फक्त ब्लेंडर ओला राहिला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ब्युटी ब्लेंडर ओला करून घ्यायचा आहे.
आणि इथे मी ब्युटी ब्लेंडर जे आहे ते ओलं करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित छान असं स्प्रेड करते आहे. व्हिडिओ इथे मी थोडासा फास्ट केला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग बघायलाही कंटाळा येतो. त्यामुळे इथे मी जे ब्लेंडरने ब्लेंड करत आहे ते थोडंसं फास्ट केलेलं आहे. पण आपल्याला सावकाशच ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे. पूर्ण जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपलं जे प्रोडक्ट आहे ते सगळीकडं पसरलेलं आहे, पूर्ण एकसारखा इवन टोन आलेला आहे, तोपर्यंत आपल्याला ब्लेंड करायचं आहे. आता इथे ब्लेंडिंग करताना लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ब्लेंड करतो तर जास्त जर ब्लेंड झालं तर मेकअप ग्रे पडतो, मेकअप काळा पडतो. आणि जर कमी ब्लेंड झालं, प्रोडक्ट जर सगळीकडे पसरलंच गेलं नाही तर मेकअप केकी दिसतो. मग तुम्ही म्हणताल की किती वेळ आपल्याला ब्लेंड करायचं आहे, तर मी सांगते, जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपण जे प्रोडक्ट ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याला तेल सुटत नाही, म्हणजे ऑइली जास्त दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला शाईन येत नाही, चमकत नाही, तोपर्यंत आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि ब्लेंड करता करता बघा, आपल्याला गळ्याला, मानेला, कानाला सगळीकडे प्रोडक्ट लावून ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. नाहीतर काय होईल, पूर्ण चेहरा गोरा दिसेल आणि कान काळा दिसेल किंवा मान काळी दिसेल. त्यामुळे तसं होऊ नये, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने आपल्याला पूर्ण प्रोडक्ट जे आहे ते कानावर, मानेवर, गळ्यावर सगळीकडे असं छान लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकसारखं दिसलं पाहिजे. आता बघा, आपण भाग 3 मध्ये बघितले की HD मेकअपचा बेस कसा तयार करायचा. तर मला वाटते की तुम्हाला हे समजलं असेल, आणि जर समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तिथे तुमची उत्तरे देईल. आणि याच्यानंतरचा जो भाग आहे तो कंटोरिंग कसा करायचा, हायलाईट कसं करायचं, ब्लशर कसं वापरायचं, लायनर, लिपस्टिक, मस्कारा, त्याच्यानंतर ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्या कशा करायच्या, मेकअप कसा सेट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जो भाग 4 येणार आहे ते तुम्हाला लगेच समजेल. आणि तोपर्यंत भेटूया आपण